आपल्याशी हितकूच करावं. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मी आपल्या सर्वांना हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून धन्यवाद देतो, आभार मानतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या आरोग्य शिबिरामध्ये आपण उपस्थित राहिलात. जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांनी आशीर्वाद दिले, जे माझ्यापेक्षा छोटे आहेत त्यांनी शुभकामना आणि सदिच्छा दिल्या. खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये सर्वसामान्याची सेवा करावी या भावनेने मी राजकारणात आलो. सत्ता असेल अथवा नसेल, पण सेवा आणि सत्य हे नेहमीच यशस्वी व्हावं, सेवा घडावी आणि सत्याचा विजय व्हावा या भावनेने मी अनेक वर्षापासून इथं कार्य करतोय. श्री देवराव भोंगलेजी म्हणाले ते खरं आहे. 1996 पासून आजपर्यंत मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेहमीच देशातल्या कोणत्या तरी प्रसिद्ध मंदिरात दर्शन घ्यायला जायचो. दर्शन घेऊन देवाला माझ्यासाठी, मतदारसंघाच्या जनतेसाठी, त्यांच्या सुख समाधानासाठी आशीर्वाद मागायचो आणि देवापाशी प्रार्थना करायचो की मला पुढचे 364 दिवस तू ऊर्जा दे, उत्तम काम करण्याची सद्बुद्धी दे. आणि गेले साधारणतः अनेक वर्ष या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते व काही संस्था व विशेष करून काही डॉक्टर्स आणि दवाखान्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोंभुर्ण्याला नियमित आरोग्य शिबिर घेतात. हे खरं आहे की आयुष्यामध्ये कोण किती धनवान आहे आणि कोण किती निर्धन आहे यावर त्याचा आनंद, त्याचं समाधान निश्चित होत नाही. तर उत्तम आरोग्य असेल तरच आपल्याला आनंद आणि समाधान असतं. जर आरोग्यामध्ये बिघाड असेल आणि कितीही पैसे ठेवले तरी आरोग्याचा आनंद आपल्याला उपभोगता येत नाही. आणि म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने जगातली सर्वात उत्तम जी गोष्ट असेल तर ती म्हणजे आरोग्य शिबिर किंवा रक्तदान शिबिर. आज मी या विभागाच्या टीमला धन्यवाद देतो की त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय उपस्थित आहे, सीओ महोदय उपस्थित आहे, डॉक्टरांची टीम आहे, या ठिकाणी विविध हॉस्पिटलचे प्रतिनिधी आहे. मी वेळेच्या अभावी जरी सर्वांचं नाव घेऊ शकलो नाही तरी मी देवरावला सांगितलं की माझं एक धन्यवाद व्यक्तिगत पत्र या सर्वांना आपण पाठवा, कारण मला 3 वाजता कॅबिनेटची बैठक आहे आणि 3 वाजता कॅबिनेटच्या बैठकीला खरं तर आज मी वाढदिवस आहे म्हणून सुट्टीही मारू शकलो असतो. पण मगाच मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना सांगितलं, जेव्हा त्यांचा फोन आला की तुम्हाला वाढदिवसाच्या सदिच्छा आणि शुभकामना, मी तेव्हा त्यांना सांगितलं की सदिच्छा शुभकामना स्वीकारतो आहे, पण 3 वाजता मी जेव्हा कॅबिनेटमध्ये पूरग्रस्त भागातील जनतेचे प्रश्न मांडेन ते सोडवण्यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय करा, म्हणजे माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी गिफ्ट आहे. खरं तर सुदैवाने जिल्हाधिकारी महोदयांनी माझं कौतुक केलं, पण मी त्यांचं एका गोष्टीसाठी कौतुक करेन की तेही सकारात्मकपणे जिल्हा परिषदचे सीओ असतील, जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असेल, एसडीओ असेल आणि विविध पूरग्रस्त भागातील प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी आहे हे सर्व अधिकारी जेव्हा पोंभुर्ण्याच्या या ठिकाणच्या पाहणी दौऱ्यात आले तेव्हा आम्ही पटवाऱ्यांना जेव्हा सांगत होतो की कुठेही कंजूशी करू नका, काटकसर करू नका, जो शेतकरी आज संकटात आहे त्या शेतकऱ्यांना मदत करताना तुमच्या खिशातून आम्ही 1ही रुपया मागत नाही. हा पैसा जनतेचा आहे, जनतेला हा पैसा पोहोचलाच पाहिजे याबद्दल मात्र संदिग्धता ठेवू नका. बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या वतीने या मंचावरील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही धन्यवाद देईल की ते अतिशय प्रेमाने, खरं तर या कार्यक्रमाला मी 10-10:30 वाजता येणार होतो, पण व्यस्तता म्हणजे आज इतके लोक प्रेम करताय की मलाही इतका आनंद झाला की गरीबातला गरीब माणूस
एक दिव्यांग माणूस ज्याला चालता येत नव्हतं तो सुद्धा जमिनीवर फरफटत घसरत माझ्यापर्यंत आला। मी मनात विचार केला, यापेक्षा आयुष्यामध्ये मोठा आशीर्वाद असू शकत नाही। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला फक्त एवढंच मागतो की तुम्ही मनापासून जेव्हा देवापाशी प्रार्थना स्वतःसाठी कराल तेव्हा माझ्यासाठी एवढीच प्रार्थना करा की माझ्या हातून तुमची सेवा घडण्याची शक्ती मला द्या। आज तर मी आरोग्य शिबिर घेतलं, पण तुम्हाला एवढ्या मोठ्या गर्दीने पाहताना इथं काही व्यवस्थेच्या बाबतीत मी विचार न केले की जेवणाची व्यवस्था केली, मग सांगण्यात आलं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, चहाची व्यवस्था केली सांगण्यात आलं, पण कुठेही व्यवस्था या गर्दीमध्ये कमी पडली असेल तर राग मानू नका। पुढच्या वेळी यापेक्षाही चांगली व्यवस्था करण्यासाठी देवरावजी व त्यांची सर्व टीम लक्ष देईल। राग न मानता आनंदाने हा आमचा जो आरोग्य सेवेचा प्रसाद आहे तो स्वीकारून तुम्ही जावं। मी पुन्हा एकदा लता मंगेशकर हॉस्पिटलचे सर्व प्रतिनिधी, मेघे हॉस्पिटलचे सर्व प्रतिनिधी, चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे सर्व प्रतिनिधी, सिव्हिल सर्जन व त्यांची सर्व टीम, मोठी यादी आहे। मला सांगण्यात आलं की तिन्ही जे शिबिर आहे त्याच्यात 300 लोक इथं उपस्थित राहिले। सर्वांची वेळ अभावी मी नाव घेऊ शकत नाही, कारण मी जर कॅबिनेटमध्ये पोहोचलो नाही तर पुन्हा पूरग्रस्त लोकांचा जो काही सकारात्मक निर्णय आहे तो व्हायला कदाचित पुन्हा मग 15 दिवस लेट होईल। प्रश्न अनेक आहे। या संकट समयी वाढदिवस करताना मी सेवा दिवस साजरा करावा अशी विनंती केली आणि कार्यकर्त्यांनी जे प्रेम व्यक्त केलं, मला अभिमान आहे की माझं हे खरं तर सौभाग्य आहे, मागच्या जन्मीचं पुण्य असेल की असे सर्व प्रेमाचे कार्यकर्ते मला प्राप्त झाले। मी त्याही कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल, सर्व जनतेला धन्यवाद देईल। आपण वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला सहभागी झाला, आपल्याला सदिच्छा देताना मात्र मी एक वचन देईल, हे माझं रिटर्न गिफ्ट असेल की आज तुम्ही मला प्रेमाची शुभकामना देत ऊर्जेची शिदोरी या आशीर्वादाची मला दिली आहे, पण हा आशीर्वाद मी कोरडा जाऊ देणार नाही, हा ऊर्जा हे मी अशीच वाया जाऊ देणार नाही। या आशीर्वादाच्या ऊर्जेतून यापुढेही अशाच पद्धतीची मदत करणारी, मग दिव्यांगांसाठी शिबिर असेल, शेतकऱ्यांसाठी शिबिर असेल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर असेल, किंवा आत्ता जेव्हा मी डोळे तपासणीच्या त्या ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये गेलो, एक मोठी लाईन होती। माझ्या मनात सहज विचार आला की यापुढे डोळे तपासण्यासाठी लोकांना गावाच्या बाहेर जावं लागू नये, या विश्वासाने मी कार्यकर्त्यांसोबत येणाऱ्या 5 तारखेला बैठक घेऊन पोंभुर्णा तालुक्यामध्ये प्रत्येक गावापर्यंत आपलं फिरतं आय कॅम्प हॉस्पिटल जे गाडीमध्ये आहे ते पाठवण्याची व्यवस्था करेन, ज्या माध्यमातून आपल्याला मोफत चष्मे, मोतीबिंदू ऑपरेशन करायचं असेल तर दवाखान्यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन करायची व्यवस्था आणि प्रत्येकाला चांगली दृष्टी ही प्राप्त व्हावी ही माझ्या मनामध्ये इच्छा आहे। अनेकदा मोतीबिंदू ऑपरेशन वेळेवर झाले नाही तर काचबिंदू होतो, आणि काचबिंदू जर झाला तर मग त्याच्यावर उपाय नसतो। कार्यकर्त्यांची एक टीम या दृष्टीने तयार करून पोंभुर्ण्याच्या प्रत्येक गावामध्ये आपण मात्र डोळ्याचे चष्मे असेल किंवा ऑपरेशन असेल यासाठी निश्चितपणे मदत करू। मी कधीही आयुष्यामध्ये निवडणुकीचा विचार केला नाही। माझ्या दृष्टीने या जन्मात मला जितकी सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा माझा संकल्प आहे, कारण मला याचा विश्वास आहे मी जेवढी जास्त सेवा करेन तेवढाच माझा पुढचाही जन्म चांगला होईल। या जन्मात तर तुमच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं आहे, चांगलं कुटुंब आहे, चांगले मित्र आहे, चांगले पक्षाचे कार्यकर्ते आहे, कुठेही देवानी कमी ठेवली नाही। पण मी जर तुमची मनापासून सेवा केली, जात पात धर्म रंग वंश वय न पाहता, तर मला विश्वास आहे की मला पुढचा जन्मही देव चांगला देईल, तुमचाही पुढचा जन्म चांगला व्हावा, माझाही पुढचा जन्म चांगला व्हावा, यासाठी आपण एकमेकाला मदत करत हे मिशन पुढे नेऊ। मी पुन्हा एकदा मला इथून मूळ आणि कॅबिनेटला जायचं आहे, मी मंचावरील सर्वांना मनापासून धन्यवाद देईल। खरं तर देवराव आणि त्याची पूर्ण टीम ही मनापासून नेहमीच काम करत आली, आणि या वर्षीचं खरं तर वैशिष्ट्य आहे, दरवर्षी मी मंदिरात जातो, देवापाशी तिथं प्रार्थना करतो, पण आज मात्र ईश्वराचा अंश असणाऱ्या
जनतेच्या या देवागयामध्ये म्हणून येऊन मी प्रार्थना करतोय आणि मला विश्वास आहे त्या देवानीही आशीर्वाद दिला. आता देवाचं प्रतीक म्हणून ईश्वराचा अंश असणारा हा गरीब माणूस हाही आशीर्वाद देईल. हा आशीर्वादाची शक्ती घेऊन उत्तमातली उत्तम सेवा देण्याचा वाढदिवसाची ही माझी रिटर्न गिफ्ट मी देऊन पुढे चाललो आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर